झाला का सकाळी सकाळी नाश्त्याला काहीतरी हलकं फुलकं सगळ्यांनाच हवं असतं। तर आज आपण असाच एक नाश्ता बनवणार आहोत जो पचायला एकदम हलका आहे आणि शरीराला थंडावा देखील देईल। तर आज आपण काकडीपासून मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा नाश्ता बनवणार आहोत जो की 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होतो आणि खायला अप्रतिम असा लागतो। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बाजूचं बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर क्लिक करा, त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल। तर हा नाश्ता बनवण्यासाठी इथे आपल्याला 1.5 कप रवा घ्यायचा आहे। रवा इथे आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे, जाड रवा घ्यायचा नाही। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तो एकदा मिक्सरला फिरवून घ्या। त्यानंतर यामध्ये अर्धा कप बेसन घालायचे। तर या नाश्त्यामध्ये आपण बेसन वापरणार आहोत, त्यासाठी 1 चमचा इथे आपल्याला ओवा देखील घालायचा आहे। तर बेसन घातल्याने हा नाश्ता मस्त खमंग असा बनून तयार होतो। त्यानंतर 1 ते 1.5 चमचा इथे मी हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव कप दही घालायचं आहे आणि भरपूर अशी किसलेली काकडी घालायची आहे। तर इथे मी 3 मीडियम साईजची हिरवी काकडी असते ती साल काढून किसून घेतलेली आहे। तुमच्याकडे जर पांढरी काकडी असेल तर ती देखील तुम्ही इथे वापरू शकता। त्यानंतर अगदी थोडंसं इथे मी गाजर देखील किसून घातलेला आहे आणि थोडासा कांदा बारीक चिरून घातलेला आहे। त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। कढीपत्ता आणि कांदा घातल्याने ह्या नाश्त्याची चव आणखीनच वाढते। त्यानंतर आता हे सगळे जिन्नस आपण छान असे मिक्स करून घेऊया आणि कोरडे जिन्नस एकदा का मिक्स झाले का त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर सुरुवातीपासून आतापर्यंत आपण मीठ कुठेच वापरलेलं नव्हतं, त्यासाठी संपूर्ण बॅटरसाठी लागणारं मीठ इथे आपल्याला आत्ताच घालायचं आहे। तर इथे मी साधारण 1.5 चमचा मीठ घालून घेतलं। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर एकसाथ पाणी घालायचं नाही, तर थोडं थोडं पाणी घालतच हे बॅटर इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर इथे हे बॅटर आपल्याला खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही, जसं आपण इडलीसाठी बॅटर तयार करतो अगदी तसंच हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकाल साधारण इथे मला 1.5 कप पाणी लागलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अगदी परफेक्ट आहे। तर आता हे आपण 15 मिनिटासाठी असंच झाकून ठेवूया, कारण रवा आहे, रवा फुलण्यासाठी देखील थोडासा वेळ लागतो। तर इकडे आपलं बॅटर छान असं फुलून होतंय, तोपर्यंत आपण मस्त अशी खमंग चटपटीत चटणी तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी 1 कप भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, पाव कप फुटाण्याची डाळ घ्यायची, थोडीशी कढीपत्त्याची पानं, 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं घ्यायचे आणि 5 ते 6 इथे आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 2 चमचे दही घालायचं, थोडंसं पाणी घालून मिक्सरला छान अशी ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर इथे मी ही चटणी मिक्सरला छान अशी वाटून घेतली, एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। थोडीशी पातळच ठेवायची, खूप जास्त दाटसर ही चटणी बनवायची नाही। यामध्ये मी मीठ अगोदर घालायचं विसरले होते, त्यासाठी आता मी 1 चमचा मीठ घालून छान असं मिक्स करून घेतलं। तर आता यावरती आपण तडका घालून घेऊया। तडक्यासाठी चमचाभर तेल गरम करायचं, जिरे मोहरी कढीपत्ता घालायचा आणि मस्त अशी खमंग चुरचुरीत फोडणी या चटणीवरती टाकून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर नाश्त्याबरोबर खाण्यासाठी मस्त अशी खमंग शेंगदाण्याची चटणी बनवून तयार झाली। तोपर्यंत इकडे आपला रवा देखील छान फुललेला आहे आणि तुम्ही बघू शकाल हे बॅटर आधीपेक्षा थोडंसं घट्टसर झालेलं आहे। तर याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी फक्त 2 चमचे यामध्ये आपण पाणी घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया। इथे आपलं अगदी परफेक्ट असं बॅटर बनवून तयार झालेलं आहे। तर आता यामध्ये आपण छोट्या चमचाने अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर खायचा सोडा नसेल तर इनो फ्रूट सॉल्ट इथे तुम्ही घालू शकता। तर खायचा सोडा छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण याचा नाश्ता बनवून तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी गॅसवरती एक तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा छान गरम झाला का यावरती कांद्याने तेल लावून घेऊया। कांद्याने तेल लावल्याने काय होतं का एक कांद्याची लेयर तयार होते, नाश्ता तव्याला चिटकत नाही आणि त्याचा खमंगपणा देखील उतरतो। त्यानंतर 1 ते 1.5 पळी बॅटर घालायचं, हलकंसं जाडसर पसरून घ्यायचं आहे, खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ करायचं नाही। आणि हे बॅटर तव्यावरती पसरवल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आणि वरची बाजू सुकेपर्यंत हा नाश्ता आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। वरची बाजू थोडीशी सुकली की अगदी थोडंसं तेल वरतून घालायचे आणि बाजू पलटी करून खालच्या बाजूने देखील खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत हा नाश्ता आपल्याला शेकून घ्यायचा आहे। आणि तुम्ही बघू शकाल दोन्ही बाजूंनी हा नाश्ता मस्त
खमंग आणि कुरकुरीत असा शेकून झालेला आहे. तर आता हा नाश्ता आपण काढून घेऊया. आणि सारख्याच पद्धतीने आणखीन एक तुम्हाला मी हा नाश्ता बनवून दाखवते. तर परत आपल्याला तव्यावरती कांद्याने तेल लावून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 पळी बॅटर घालून हलकंसं जाडसर पसरून घ्यायचे. वरची बाजू सुकली का थोडंसं तेल घालायचे आणि बाजू पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील छान असं कुरकुरीत होईपर्यंत हा नाश्ता शेकून घ्यायचा आहे. तेल वापरणं इथे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर तेल वापरायचं नसेल तर नाही वापरलात तरी देखील चालणार आहे. तर सारख्या पद्धतीने इथे मी संपूर्ण नाश्ता बनवून तयार करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकाल अगदी मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार हा नाश्ता बनवून तयार होतो. आणि इथे तुम्ही बघितलंच आहे का हा नाश्ता अगदी झटपट असा बनवून तयार होतो. खायला मस्त खमंग लागतो. एकदा तुम्ही देखील हा नाश्ता नक्की ट्राय करून पहा. मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्याला, रात्री डिनरसाठी बनवू शकता. नक्की ट्राय करा. पचायला हलका फुलका आहे. आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटू. धन्यवाद.